महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सादर केलेल्या 1383 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात 150 कोटी रुपयांची कपात करण्याचा निर्णय सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. प्रशासनाचा फुगवटा कमी करणारे स्थायी समितीचे अंदाजपत्रक मंगळवारी सायंकाळी 4 वाजता सादर होणार आहे. महापालिकेचे सन 2026-27 या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक आयुक्तांनी शुक्रवारी दिनांक 13 मार्च रोजी स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांच्याकडे सादर केले होते. त्यावर शुक्रवारपासून स्थायी समिती सदस्यांच्या उपस्थितीत बैठका संपन्न झाल्या. महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह स्थायी समितीच्या सदस्यांनी यावर अधिकाधिक सूचना केल्या होत्या. प्रशासनाने विविध कर, पाणीपट्टी, गाळ्यांचे भाडे, महसुली अनुदान यातून 924 कोटी 42 लाख 924 कोटी 42 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यात पुन्हा 100 कोटी रुपयांचे कर्ज प्रायव्हेट त्यात पुन्हा 100 कोटी रुपयांचे कर्ज प्रायव्हेट बॉन्डच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांची उभारणी आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून 349 कोटी रुपयांचे अनुदान असा अंदाज व्यक्त करत एकूण 1383 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक एकूण ते एकूण 1383 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. प्रशासनाने मालमत्ता कर, वापरकर्ता शुल्क आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र या सर्व अंदाजा मात्र या सर्व अंदाजावर स्थायी समी मात्र या सर्व अंदाजावर मा मात्र या सर्व अंदाजावर स्थायी समितीने विचार-विमर्श करत साधारणपणे 150 कोटींची कपात किंवा कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.